अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। तर सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे। गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। तर रामनवमीपर्यंत किंबहुना चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या कुलदेवीच्या सेवा करायच्या आहेत। कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, आपल्या केंद्रात पण आपल्याला सांगतात की गुरूंची सेवा करा, पण गुरूंच्या सेवेबरोबर आपली कुलदेवी आणि कुलदेवाची सुद्धा सेवा करायला विसरू नका। कारण की आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी याच्यामुळे येतात की आपल्याकडनं आपल्या कुलदेवतेची सेवा घडत नसते। म्हणून लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा केंद्रामध्ये प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होतो तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा प्रश्न मांडतात तर तुम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडनं कुलदेवी सेवा घडते का, तुम्ही कुलदेवीच्या सेवा करता का, कोणकोणत्या सेवा करता, आणि तुम्हाला त्यात बऱ्याच प्रश्नांना कुलदेवीची सेवा करणं हे उत्तर दिलं जातं। म्हणून लक्षात घ्या की आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। का करावी, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर आपण आपल्या गुरूंची सेवा तर करतोच, मग कुलदेवी सेवा का करावी? बघा, गुरु आपल्याला मार्ग दाखवतात। गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, ती आपल्याला कधीच सोडायची नाही। शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे। पण त्याचबरोबर आपले स्वामी सुद्धा सांगतात की आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। बघा, आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते। आपल्या आधीच्या ज्या काही पिढ्या होत, जसं की आपले आजोबा असो, पणजोबा असो, त्या पिढ्यानं पिढ्या ते ज्या देवीची सेवा करत आहे, ज्या देवीची ते उपासना करत आले, ती जी शक्ती आहे ती जागृत शक्ती असते। आणि त्या देवीची जेव्हा आपण उपासना करतो, बघा, पिढ्यानपिढ्या आपण ज्या देवीला मानत आलेलो आहोत, ज्या देवीची आपण सेवा करत आलेलो आहोत, ज्या देवीची आपण उपासना करत आलेलो आहोत, ती देवी आपली कुलदेवी असते। आणि जेव्हा आपण आपल्या कुलदेवी सेवा करतो तेव्हा ती देवी आपल्याला लवकरात लवकर फळ देत असते। बघा, आपल्याला लवकर फळ देणारे देवी देवता जे कोणी असतील ते फक्त आपले कुलदेव आणि कुलदेवीच असतात। कारण की कुलदेव असो कुलदेवी असो हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात। पिढ्यानपिढ्या आपल्याकडनं त्यांची सेवा घडत असते। आपल्या रक्तामध्ये ती शक्ती असते आणि त्या शक्तीची जेव्हा आपण सेवा करतो, उपासना करतो, अर्थात ती शक्ती जागृत असते। आणि जेव्हा आपण तिची सेवा करतो ना, उपासना करतो मनापासून पूर्ण श्रद्धेने, तेव्हा ती शक्ती आपल्याला लवकरात लवकर फळ देत असते। आपल्या लवकरात लवकर अडचणी ती दूर करत असते। आपल्याला वेळोवेळी ती मार्ग दाखवत असते। प्रत्येक संकटातून ती आपल्याला सोडवत असते। ती जागृत शक्ती म्हणजे आपली कुलदेव असतात। म्हणून आपल्याला विशेष प्रसंगी तरी, आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्याकडनं रोज तरी या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडनं त्यांची सेवा घडत नसेल, पण बघा, अशा विशेष प्रसंगी जेव्हा आपण आपल्याकडनं तोडकी मोडकी जशी जमेल तशी जेव्हा आपण सेवा करतो ना, तेव्हा अर्थात फूल नाही तर फुलाची पाकळी, आपल्याकडनं काही ना काही सेवा जेव्हा घडते तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला कुठे ना कुठे मिळतं। बघा, हे जे काही फळ आहे, हा जो काही बॅलन्स आहे ना आपल्या सेवेचा, तो मागे पडत जातो। आणि हा जो बॅलन्स आहे तो आपल्याला संकट काळामध्ये काम येतो। जेव्हा आपल्याला खरंच त्या सेवेची गरज असते, खरंच त्या फळाची गरज असते, तेव्हा आपल्याला त्या सेवेचं आपल्याला नक्कीच फळ मिळतं। आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही। म्हणून लक्षात घ्या की विशेष प्रसंगी विशेष सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे। आणि जेव्हा आपण विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं आपल्याला फळ तितक्याच पटीने जास्त मिळत असतं। आणि उद्या आहे चैत्र पंचमी, चैत्र नवरात्री। तुम्हाला मी सांगितलं की वर्षभरातून 4 नवरात्री असतात, त्यातल्या 2 गुप्त असतात। एक असतं शारदीय नवरात्र आणि एक असतं चैत्र नवरात्र। तर चैत्र नवरात्रीला आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्यातल्या त्यात उद्या चैत्र पंचमी आहे, त्यामुळे चैत्र पंचमीला आपल्या कुलदेवी सेवा घडलीच पाहिजे। सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे, बऱ्याच महिला सेवा करत असतील, बऱ्याच जणांकडनं घडतही नसेल सेवा। पण बघा, असे पंचमी म्हणा, अष्टमी म्हणा, नवमी म्हणा, हे अशी काही विशिष्ट दिवस असतात, या दिवशी तरी आपल्याकडनं आपल्या कुलदेवीसाठी सेवा घडलीच पाहिजे। त्यामुळे उद्या चैत्र पंचमी आहे, त्यामुळे आपल्याकडनं काही ना काही सेवा घडावी यासाठी तुमच्यासोबत मी हाच माहिती शेअर करणार आहे। तर उद्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, पंचमी ही तिथी ललिता देवीला समर्पित असते। ललिता ही हृदयाची देवी आहे आणि त्यामुळे आपल्याला उद्या ललिता सहस्रनामाचं पठण करायचं असतं। जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, कुलदेवीचा टाक असेल,
तर तुम्ही त्यावर ललिता सहस्रनामाचं पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना एक ओवी बघा, ललिता सहस्रनामाची एक ओवी पठण करून झाली की शेवटी नमो नमः म्हणायचं, कुंकुमार्चन करायचं. पुन्हा दुसरी ओवी पठण करायची, नमो नमः म्हणायचं, कुंकुमार्चन करायचं. असं तुम्हाला ललिता सहस्रनामाचं पठण करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ज्यांना ललिता सहस्रनामाचं पठण करायचं नाही किंवा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी श्रीसूक्त म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीसूक्त पण अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन श्रीयंत्रावर किंवा कुलदेवच्या मूर्तीवर, कुलदेवच्या टाकावर किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल, लक्ष्मी मातेचा फोटो असेल, तुम्ही त्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर बघा, कुंकुमार्चन ही अतिशय प्रभावी आणि सुंदर सेवा आहे. कुंकुमार्चन करणं म्हणजे कुंकवाने आपण देवीला अंघोळ घालत असतो आणि त्यामुळे आपली सौभाग्य वृद्धी होत असते, आपलं सौभाग्य वाढत असतं. म्हणून लक्षात घ्या की कुंकुमार्चन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण फक्त श्रीयंत्र असून होत नाही, श्रीयंत्र आणलं आणि लगेच लक्ष्मी प्राप्त होईल असं नाही. श्रीयंत्रावर सेवा घडणं महत्त्वाचं आहे. आणि अशा विशिष्ट दिनी जेव्हा आपण विशिष्ट सेवा करतो, जसं की श्रीयंत्रावर आपण विशिष्ट दिनी जेव्हा कुंकुमार्चन करतो, ती सेवा अत्यंत प्रभावी असते आणि त्या सेवेमुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते किंवा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपले मोकळे होत जातात आणि त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला उद्या काही नाही जमलं तर तुम्ही श्रीसूक्त पठण करत करत कुंकुमार्चन करा. 1 वेळेस करा किंवा 16 वेळेस पठण करा, ही तुमची इच्छा. श्रीसूक्त पठण करणं शक्य नसेल तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो काही 99 मंत्र आहे त्या 99 मंत्राचं तुम्ही पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ही सुद्धा खूप सुंदर सेवा आहे. तर तुम्हाला जसं जमत आहे 99 मध्ये तुम्ही 108 वेळेस पठण करा, म्हणजे 1 माळ करा किंवा 11 माळी करा, हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. तर तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य आहे श्रीसूक्ताचं पठण करणं किंवा ललिता सहस्रनाम पठण करणं शक्य असेल तुम्ही ललिता सहस्रनाम पठण करा किंवा 99 मंत्राचा तुम्ही जप करा. तो जप करत करत तुम्ही कुंकुमार्चन करा तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. ही अतिशय प्रभावी आणि सुंदर सेवा आपल्या कुलदेवीची आहे आणि जी आपल्याला उद्या करायची आहे पंचमी तिथीला. त्यानंतर दुसरी सेवा आपल्याला उद्या, आता या चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्याच महिला अशाही आहेत की ज्यांच्याकडनं अजून दुर्गा स्तोत्राचे पाठ घडलेलं नाही आहे. मग त्यांनी उद्या पंचमी तिथीला अवश्य दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. एक तरी पाठ आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये करायचं आहे, लक्षात घ्या. आणि उद्याची पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे उद्या तरी आपल्याकडनं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण घडलं पाहिजे, तो पाठ आपल्याला करायचा आहे. आता त्यानंतर बघा, ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणं शक्य होत नाही, ते पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचं किती वेळेस पठण करायचं? तुम्ही 9 वेळेस करू शकता किंवा 11 वेळेस करू शकता. जेव्हा तुम्ही 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा स्तोत्राचे पाठ केल्याचं फळ मिळत असतं. पण बघा, असं अजिबात गृहीत धरू नका की फक्त मग सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू आपण आणि झालं. जर तुम्हाला खरंच वेळ असेल, खरंच तुम्ही करू शकत असाल तर अवश्य दुर्गा स्तोत्राचे ग्रंथच पठण करा. लक्षात घ्या, जेव्हा ते पारायण आपल्याकडनं घडतं, ते स्तोत्रमंत्र आपल्याकडनं जेव्हा आपण बोलतो, जे उच्चार करतो, त्यामुळे ते जे काही फळ मिळतं आपल्याला ते अत्यंत पटीने मिळत असतं. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच दुर्गा स्तोत्राचे ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका. आता ज्यांना हे पारायण करणं शक्य होत नाही, घरात लहान बाळ आहे किंवा काही काम आहे, कुठे जायचं आहे, तर अशा वेळेस जर तुम्हाला अजिबात वेळच मिळणार नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्रसुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि जेव्हा तुम्ही हे स्तोत्र पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा स्तोत्राचे पाठ केल्याचं फळ मिळतं. मग हे स्तोत्र तुम्ही किती वेळेस पठण करू शकता? तुम्ही 1 वेळेस करा, 3 वेळेस करा, 5 वेळेस करा, 7 वेळेस करा, 9 वेळेस करा किंवा 11 वेळेस करा. 11 वेळेस केलं तर तुम्हाला दुर्गा स्तोत्राचे पाठ केल्याचं फळ मिळणार आहे. आता तुमच्या यथाशक्तीनुसार आहे की तुम्हाला हे स्तोत्र किती वेळेस पठण करायचं आहे. त्यानंतर 99 मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जेवढ्या माळी तुम्हाला शक्य आहे तेवढ्या माळी 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या 99 मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 1 माळा जरी घेणं शक्य असेल तरी सुद्धा घेण्याचा प्रयत्न करा, कारण की उद्या पंचमी तिथी आहे आणि अशा विशेष प्रसंगी आपल्याकडनं आपल्या कुलदेवी सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही ना काही सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला जेवढ्या जमतील तुमच्या परीने तुम्हाला सेवा करायची आहे, तुमच्या यथाशक्तीनुसार. त्यानंतर बघा,
आता पंचमी तिथला दर महिन्याच्या पंचमीला हा उपाय आपण करतो. हा उपाय दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आहे आणि जो आईने आपल्या मुलांसाठी करायचा असतो तो उपाय म्हणजे कोणता, आणि या उपायामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होते, अभ्यासामध्ये हुशार होतात, त्याचबरोबर मुलांच्या वाणीमध्ये सुद्धा सुधारणा होते. तर तो मंत्र आहे तो म्हणजे एम. तर बघा, तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर उद्या दर्भाच्या काडीने तुम्हाला दर्भाची काडी मधात बुडवून तुम्हाला एम हा मंत्र, एम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, एम हा मंत्र सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे. हा एम मंत्र तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवर उद्या काढायचा आहे. कोणत्याही वेळामध्ये काढा, काहीच हरकत नाही. तर आता ज्यांच्याकडे दर्भाची काडी नाहीये त्यांनी काय करायचं, सोन्याचा एखादा दागिना घ्यायचा. सोन्याचा दागिना तुम्हाला मधामध्ये बुडवून तुम्हाला त्याने एम हा मंत्र तुमच्या मुलाच्या जिभेवर तुम्हाला काढायचा आहे. पण तुम्हाला हा एक उपाय आपल्या मुलांसाठी उद्या करायचा आहे. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता. पण हा उपाय अत्यंत मनापासून आणि श्रद्धेने करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सरस्वती मातेचा मंत्र म्हणून घ्या. जर तुमचे मुलं व्यवस्थित बोलू शकत असतील मंत्र तर नक्कीच त्यांच्याकडनं तो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सरस्वती मातेचा मंत्र आहे तो तुम्ही त्यांच्याकडनं बोलून घ्या. किंवा फक्त एम हा जो बीज मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं 11 वेळेस 21 वेळेस म्हणून घेतला तरी सुद्धा अतिशय उत्तम असणार आहे. तर हा उपाय आपल्याला उद्या आपल्या मुलांसाठी करायचा आहे. तर चला, ह्या ज्या काही सेवा आहेत आणि हा जो काही उपाय आहे तो नक्की करण्याचा प्रयत्न करा. ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वतः माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.